आपल्या बरोबर ज्यांची बाग धरल्या त्यांची परिस्थिती काय आहे आता सध्या? तेल्यामध्ये पण आहे. आमच्या गावात इथं आहे सगळ्याकडे तेल्या पाहिजे. सगळीकडे तेल आहे. आपल्या बांधाला लागून पण डाळिंब आहे, वर पण डाळिंब आहे, ह्या पण बाजूला डाळिंब आहे. बऱ्यापैकी शेतकरी काय म्हणतात की व्हायरल इन्फेक्शन तेल्या येतो. वातावरण ज्यावेळी बिघडतंय त्यावेळी तेल्या येतोच. आणि प्रत्येकाच्या बागेमध्ये तेल आहे. मग ह्या बागेत का बरं तेलकट नाही? पोषणावरती भर दिलं ह्यांनी. रोगावरती वरती काम करायपेक्षा वातावरणावरती हा. पोषणावरती जास्त काम केलं. हा त्याच्यामुळे झाडामध्ये जी ताकद आहे त्या ताकदमध्ये वातावरणाचा इफेक्ट तेवढं त्या झाडावरती पडलं नाही. पडलं नाही, ताकद असल्यावर खाय बी येत नाही. काहीच येत नाही. येत नाही. बर, आता तुमची तब्येत तंदुरुस्त आहे, तुम्ही आपण चांगलं खाल्ल्यावर खाता. ताकद येणार की. हा, तुमची चांगलं खाल्लं म्हणजे तुमच्या ताकद. झाडाला घालायलाच पाहिजे, खायलाच पाहिजे. हा, मग ते काय पण घालून चालेल का? चालत नाही. हा, त्याला प्राकृतिक पोषण दिलं, दिलं. त्याला जे पाहिजे ते जर दिलं. काय लागतंय तेच दिलं पाहिजे. हा, साहेब आपण वैदिक कधीपासून वापरतो या बागेला? झाड लावण केल्यापासून. म्हणजे झाड असलंय की लहानपणापासूनच ते जडीबुटी खाते हो, 5व्या महिन्यापासून चालू आहे वैदिकचं सर. पहिल्यापासून झाड लावल्यापासून. होय. त्यामुळे ह्यात बागेत कुठेही रोग नाही, नाही. गारपीट पडू नाही ते वीज पडू दे, हा. बागेला काहीच होणार नाही, होय आहे की नाही? होय. गारपीट पडलं तर पण काहीच झालं नाही. होय म्हणजे ह्या झाडांना काय निसर्गासोबत राहायला शिकलेला आहे. होय. एवढी ताकद आहे का वैदिक मध्ये?